रवी रूममध्ये आल्यावर त्याने पाहिले की त्याची बायको अंजली तिच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. ती म्हणाली, अगं हो, मी आजच यांच्याशी बोलेन. आमच्या लग्नाला 1 आठवडा झाला आहे. आता आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी विचार करावा लागेल. तिचं बोलणं ऐकून रवी मात्र हतबल झाला. अंजलीचे मैत्रिणीबरोबर बोलणे पूर्ण झाल्यावर तिने रवीला विचारले, अहो, आपण हनीमूनला कधी जाणार आहोत? तेव्हा रवी म्हणाला, अंजली, आपण हनीमूनला जाणार नाही, कारण मोठ्या बहिणींना वाईट वाटेल. त्यांच्या परवानगीशिवाय मी कोणतेही काम करू शकत नाही आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, आत्ता आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. हे ऐकून अंजली आश्चर्याने म्हणाली, आपलं लग्न झालं की त्यांचं आणि आपण बाहेर फिरायला गेलो तर त्यांना काय अडचण आहे? त्यावर रवी म्हणू लागला, ते मला काही माहीत नाही. हे घर मोठ्या वहिनी चालवत आहेत. त्यांनी एकदा नकार दिला म्हणजे दिला. मी त्यांच्या निर्णयाविरुद्ध नाही जाऊ शकत. आणि ही गोष्ट तू सुद्धा कान उघडे ठेवून ऐक. या घरामध्ये तुला सुद्धा त्यांचेच ऐकावे लागेल. एवढे बोलून रवी रागातच पाय आपटत रूममधून बाहेर गेला. तेव्हा अंजली हैराण झाली, कारण तिने कधीच असा विचार केला नव्हता की तिची मोठी जाऊबाई तिच्यासाठी एक अडचण बनून उभी राहील. तिला आजपर्यंत असेच वाटत होते की सासरी फक्त सासू सुनेवर हुकूम चालवत असते. त्यामुळे ती पहिल्यापासूनच सासूच्या वागण्यावर लक्ष ठेवून होती. सासू नेहमी शांतपणे बोलते हे तिच्या लक्षात आले होते. ती प्रेमाने एकत्र राहत होती. त्यामुळे तिला सासरच्या घरी खूप चांगली वागणूक मिळेल असे वाटले होते. तिची सासू खरंच खूप मायाळू स्वभावाची होती. पण घरात प्रवेश केल्यापासून अंजलीच्या लक्षात आलं होतं तिची जाऊबाई पूर्ण घरावर राज्य करत होती. आणि आज तिच्या नवऱ्यानेही जाहीर केलं होतं की या घरात तीच राज्य करते आणि तिचेच चालते. या गोष्टीने अंजलीचे मन अस्वस्थ व्हायला लागले. तिला वाटू लागलं, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या सुखाचा विचार का नाही करत? जाऊबाई जर घराची जबाबदारी सांभाळत असल्या, घरात त्यांचे चालत असले तरी त्या आमच्या सुखाचा विचार का करू शकत नाहीत? त्यांना आमच्या आनंदाची काय बरं अडचण आहे? जेव्हा अंजली तिच्या सासूकडे गेली तेव्हा तिच्या सासूबाई शांतीताई कुठेतरी बाहेर धार्मिक पुस्तक वाचत होत्या. तेव्हा अंजली हळूच म्हणाली, आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर अंजलीची सासू म्हणाली, बोल ना सुनबाई. तेव्हा अंजली म्हणाली की घरात फक्त मोठ्या जाऊबाई नाही घेतलेले निर्णय योग्य समजले जातात. तुम्ही काहीच का बोलत नाही? शांतीताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि त्या म्हणाला, आता तुला काय सांगू, मोठ्या सुनबाईचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. हुंड्याच्या लालसेपोटी तुझ्या सासऱ्यांनी लग्न लावून दिलं. तेव्हा सुनेनी खूप हुंडा आणला आणि पहिल्या दिवसापासून ती घरात स्वतःची हुकूमत चालू लागली. मी काही बोलले तर घरात भांडणे व्हायची आणि सुनबाई तिच्या आईवडिलांच्या नावाने धमकवायची आणि म्हणायची की मी माझ्या आईवडिलांच्या घरून खूप हुंडा घेऊन आली आहे. त्यामुळे तुम्हा लोकांना माझी गोष्ट ऐकावीच लागेल, नाहीतर मी घेऊन आलेल्या सर्व गोष्टी इथून घेऊन जाईन. तेव्हा माझा नवरा म्हणायचा, पुढे जाऊन सर्व काही सुनेलाच तर सांभाळायचं आहे, मग तू मध्येच का बोलतेस? माझ्या नवऱ्याला मात्र फक्त पैशाची लालसा होती. माझा नवरा म्हणजेच तुझे सासरे आता या जगातून निघून गेले आहेत. परंतु आता खूप वर्ष झाली घरात शांती ठेवण्यासाठी मी अगदी शांतपणे राहते. मी तरी काय करू? बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण अंजलीला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. ती विचार करू लागली की आपल्या मोठ्या जाऊबाईला तर अद्दल घडवावीच लागेल. शेवटी ती या घरातील सून आहे. मग असे असताना सुद्धा ती सासूची जागा का घेते? तिची जाऊबाई अंजलीवर हुकूम दाखवण्याची एक संधी सुद्धा सोडत नव्हती. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या हळदीच्या दुधापर्यंत सर्व तिची वैयक्तिक कामे ती अंजलीकडूनच करून घेत होती. श्रीमंत घरातून आलेल्या जाऊबाईंचा तोरा घरात सासूपेक्षा मोठा होता. पहिल्या दिवसापासून ती अंजलीला उठणे, बसणे, कपडे घालणे एवढेच नाही तर तिने काय खायचे,
याचा निर्णय सुद्धा तिची जाऊबाईच करू लागली. एक दिवस तर हद्दच झाली. अंजलीची जाऊबाई म्हणू लागली की मी कामवालीला कामावरून काढून टाकत आहे. आता घरातील झाडू पोछा, भांडे, कपडे सगळे तुलाच करायचे आहेत. आपल्या जाऊचे असे बोलणे ऐकून अंजली मात्र हैराण झाली. ती म्हणू लागली, अहो वहिनी, मी या घराची सून आहे, कोणी कामवाली नाही. जे कामवालीचे सर्व कामे तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात. तेव्हा अंजलीची सासूबाई म्हणू लागली की या घरातील निर्णय मी घेते, तू नाहीस, म्हणून मी कामवालीला काढून टाकत आहे. अंजलीने तेव्हा छोटासा विरोध केला होता, परंतु तिचे काहीच चालले नाही. तिच्या जाऊबाईने कामवालीला कामावरून काढून टाकले. पण आता अंजलीने काम करण्यास नकार दिला. तेव्हा तिची मोठी जाऊ हसत म्हणाली, अगं, तू काम करू नकोस, पण तुझा नवरा, तुझी सासू आणि तू स्वतःच उपाशी राहा. मी तर जेवण बाहेरून ऑर्डर करेन, मला काही फरक पडणार नाही. शेवटी सासू आणि नवऱ्यासाठी अंजलीला घरातले सर्व कामे करावी लागत होती. पण तिला खूप वाईट वाटत होतं की कुटुंबातील लोक चुकीचे घडत असताना सुद्धा सर्व गोष्टी पाहून शांत आहेत. हळूहळू असंच एक वर्ष निघून गेलं. आता अंजली आणि रवीच्या लग्नाचा वाढदिवस येणार होता. परंतु अंजलीच्या मनामध्ये कोणताही उत्साह नव्हता, कारण नवऱ्याच्या मनात सुद्धा तिच्याविषयी जास्त काही संबंध नव्हता. ती पाहत होती, तिचा नवरा प्रत्येक काम आपल्या बहिणीलाच विचारून करत असायचा. त्यामुळे तिला आपल्या नवऱ्याची खूपच चिड यायची. ती पाहत असायची की तिच्या सासूबाई सुद्धा सुनेच्या छत्रछायेखाली दबावत राहून घुटमळत जगत होत्या. त्यामुळे अंजलीला आपल्या सासूबाईचे खूप वाईट वाटत असे. तिचा मोठा दीर तर खूप खुश राहत असायचा, कारण घरामध्ये त्याच्याच बायकोचे चालत होते आणि त्याच्या सासरवाडीकडून कधी काळी त्याला पैसे सुद्धा मिळत असायचे. परंतु जाऊबाईचे हे ऐकून घरातील इतर लोकांना काय फायदा होता, ही गोष्ट अंजलीला समजतच नव्हती. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी रवी आपल्या वहिनीला सांगत होता की माझ्या ऑफिसमधील मित्र माझ्याकडे पार्टी मागत आहेत वहिनी. तेव्हा त्यांची वहिनी म्हणाली, ठीक आहे भाऊजी, संध्याकाळी त्यांना घरी बोलवा, पार्टीची व्यवस्था होईल. त्यानंतर रवी आपल्या बायकोला म्हणाला, ऐकलंस का अंजली, संध्याकाळी खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन राहा, माझ्या ऑफिसमधील मित्र येणार आहेत. तेव्हा अंजलीची जाऊबाई म्हणू लागली की हे बघ अंजली, तुझ्याकडे तर कोणतीच चांगली साडी नसेल, म्हणून तू आज पार्टीसाठी माझी 5 लाखाची जुनी साडी नेस. तेव्हा अंजली नकार देत म्हणाली, नको वहिनी, मी माझीच कोणती तरी नवीन साडी नेसेल, मला कोणाचेही उपकार नकोत. तेव्हा अंजलीची जाऊबाई तोंड वाकडे करत म्हणाली, अगं, माझी जुनी साडी नेसली तर सुंदर दिसेल, तुझी तेवढी लायकी नाही की 5 लाख रुपयांची साडी खरेदी करू शकशील. ही साडी माझ्या बाबांनी मला गिफ्ट केली होती आणि तू या घरची सून आहेस, म्हणून पाहुण्यासमोर चांगली साडी नेस, तेव्हा आमचे नाक शाबूत राहील. नाहीतर तू कोणती तरी स्वस्त साडी नेसशील, मग लोक आमच्या कुटुंबाविषयी काय म्हणतील की एवढ्या मोठ्या घरची सून एवढी स्वस्त आणि खराब क्वालिटीची साडी नेसून आली आहे पार्टीमध्ये. म्हणून मी तुला म्हणत आहे की तू माझीच साडी नेसावी लागेल आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे. यावर अंजली रागात म्हणाली, मी तुमचा अंतिम निर्णय मानण्यास नकार देते. मी तुमचा सन्मान करते, याचा अर्थ असा नाही की माझ्या आवडीनिवडीवर सुद्धा तुमचा कंट्रोल असायला हवा. त्यानंतर अंजलीची जाऊबाई रागात उठली आणि म्हणू लागली, मी आता तुम्हा लोकांना घरातून बाहेर काढेल ना, तर तुम्हाला राहण्यासाठी घर शोधण्यासाठी तरसावे लागेल. आज माहीत नाही काय झाले, शांतीताई सुद्धा शांत राहिले नाहीत. त्या सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाला, मोठी सूनबाई, जरा मर्यादेत राहून बोलणं कर. हे घर तुझे नाही आहे, मग तुझ्या लोकांना घरातून बाहेर कसे काढशील? आई, आता तुमचे तोंड सुद्धा चालू लागले की काय? असे वाटत आहे की छोट्या सूनबाईने तुमचाही ब्रेन वॉश केला आहे. तेव्हा शांतीताई उठून उभ्या राहिल्या आणि रागातच म्हणाल्या, तुझे डोके खराब करणारा माझा नवरा होता, त्यामुळेच मी नेहमी शांत राहत होते. परंतु आता मी जे चुकीचे घडत आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणारच. तू कोण आहेस या घरावर हुकूम चालवणारी?
तोंडात पैसे घेऊन आली होतीस ना, तर हे सगळे पैसे गोळा कर आणि जा निघून या घरातून. हे घर माझे आहे. या घरात कोण राहील कोण नाही याचा निर्णय मी घेईन. आजपासून मी बघेन कोणाला कसं जगायचंय. तू सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करू शकत नाहीस. तू या घरची सून आहेस, त्यामुळे या घरात सुनेसारखी सर्वांसोबत मिळून मिसळून राहा. तसे असेल तरच तू इथे राहा. पण सासू होण्याचा मात्र प्रयत्न केलास तर या घरात तुला जागा नाही. कारण एका घरात दोन मुख्य असूच शकत नाहीत आणि या घरातील मुख्य मी आहे. तेव्हा मात्र मोठी सूनबाई गोंधळली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही हे काय बोलत आहात? तुमच्याकडे काय आहे? या घराच्या जोरावर तुम्ही तुमचे पोट भरू शकाल का? तेव्हा तिची सासूबाई रागात म्हणाली, आता या मी घराला विकले तर त्यातून मिळणारे पैसे घेऊन मी माझे आयुष्य आरामात बसून खाऊ शकते. परंतु तुम्हा लोकांचे काय होईल याचा सुद्धा विचार करा. जर तुम्हाला या घरात राहायचे नसेल तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता. मला काहीच फरक पडत नाही. परंतु माझी छोटी सुनबाई माझ्यासोबत याच घरात राहील. आपल्या सासूबाईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मोठ्या जाऊबाईच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडून गेला. कारण ज्यावेळी अंजलीची मोठी जाऊबाई लग्नामध्ये मोठमोठ्या वस्तू घेऊन आली होती त्याची किंमत त्यावेळी जास्त होती. परंतु आता त्या सर्व वस्तूंची किंमत खूप कमी झाली होती. हुंडाच्या नावाखाली ती जेवढे वर्चस्व गाजवत होती त्यामुळे तिच्या माहेरच्या घरातूनही तिला काही मदत होती. पण याचा अर्थ असा नाही की तिच्या 3 भावांच्या कुटुंबात तिच्यासाठी जागा उरली होती. इतक्या वर्षात उभी केलेली तिची सत्ता आता मोडकळीस आली होती. कारण आता मात्र वेळ बदलली होती. त्यामुळे ती पुढे काहीही न बोलता गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा अंजलीने लगेच धावत जाऊन आपल्या सासूबाईंना मिठी मारली. हे पाहून रवी आश्चर्यचकित झाला की आई हे सर्व काय बोलून गेली. आता घरातील वातावरण बदलून गेलं होतं. त्यामुळे रवी सुद्धा समजून गेला होता की आता वहिनीची प्रत्येक गोष्ट ऐकण्याची गरज नाही. कारण आता त्याच्या आईने त्याच्या वहिनीच्या विरोधात आवाज उठवून तिला तिची जागा दाखवून दिली होती. त्यामुळे त्याची बायको सुद्धा आता त्याच्या वहिनीच्या ऐकणार नव्हती. त्यामुळे आता रवीने निर्णय घेतला की तो कोणतेही काम वहिनींना विचारून करणार नाही. आणि त्यांची वहिनी सुद्धा समजावून गेली होती, जर आता आपण या घरात आपल्या पैशांचा अहंकार दाखवून आपली हुकूमत चालवण्याचा प्रयत्न केला तर सासूबाई आपल्याला या घरातून बाहेर काढतील. त्यामुळे ती सुद्धा आता आपल्या मर्यादेत राहू लागली. त्यामुळे रवीने दुसऱ्याच दिवशी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 5 दिवसांनी शिमला ट्रिप बुक केली आणि अंजलीला सरप्राईज दिले. तेव्हा अंजलीला खूपच आनंद झाला. कारण उशिरा का होईना तिला हनुमूनला जायचे स्वप्न पूर्ण होणार होते. अशा प्रकारे अन्यायाविरुद्ध सर्व लोक एकजूट होऊन उभे राहिले तर चुकीचे करणाऱ्या व्यक्तीचे तोंड बंद व्हायला वेळ लागत नाही. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.